नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक CLF प्रोफाइल तयार करू. येथे CLF आयडी लॉग इन झाला आहे. जर तुम्हाला एकाच आयडीमध्ये SHG, WO आणि CLF या तिन्ही भूमिका दिल्या असतील, तर तुम्ही मेनू बारमध्ये जाऊन भूमिका बदलून CLF मध्ये येऊ शकता. जसे तुम्ही आधी SHG प्रोफाइल तयार केले, नंतर WO प्रोफाइल तयार केले आणि आता तुम्ही CLF प्रोफाइल तयार कराल. येथे मी CLF आयडी लॉग इन केला आहे कारण माझ्या CLF बुककीपरची भूमिका फक्त CLF ची आहे. तर CLF आयडी लॉग इन झाला आहे. अशा प्रकारे भाषा बदलता येते. तुम्ही येथे मेनू बारमध्ये बुककीपरचे नाव पाहू शकता. CLF ची संख्या 0 आहे. तुम्हाला CLF प्रोफाइल सिंक्रोनायझेशनमध्ये जाऊन CLF डाउनलोड करावे लागेल. तुम्हाला काही बदल दिसू शकतात. येथे 6 टॅब नाहीत. फक्त 2 टॅब दिले आहेत, कारण मी तुम्हाला सांगितले होते की उर्वरित 4 टॅब व्यवहार टॅब आहेत. आपल्याला त्यांचा दुसऱ्या टप्प्यात वापर करावा लागेल. दुसरा टप्पा व्यवहारांचा असेल. SHG आणि WO चे व्यवहार मोबाईलवर रेकॉर्ड केले जातील. CLF चे व्यवहार वेब पेजवर नोंदवले जातात. येथे इतर कोणतेही टॅब दिसत नाहीत. प्रोफाइल तयार करण्यासाठी फक्त CLF आणि CLF प्रोफाइल सिंक्रोनायझेशन दृश्यमान आहे. तर चला CLF प्रोफाइल सिंक्रोनायझेशनवर क्लिक करूया. तुम्हाला 2 बटणे दिसतील, डाउनलोड आणि अपलोड. येथे 4 बटणे आहेत. मंजुरीची स्थिती जी कुलूप उघडण्यासाठी काम करते. अपलोड स्थिती तुम्हाला सांगते की तुमचा डेटा यशस्वीरित्या अपलोड झाला की नाही. पूर्ण डेटा तुमचा डेटा डाउनलोड करतो आणि तुम्हाला देतो. मास्टर डेटा तुमचा सर्व डेटा डाउनलोड करतो. तर आता संपूर्ण डेटा डाउनलोड करूया. पूर्ण डेटावर क्लिक करा. डेटा डाउनलोड झाला आहे. आपण परत जाऊ आणि आमचा एक CLF डाउनलोड झाला आहे. धन्यवाद.